ऐका ना, आजचा दिवस खूप खास आहे। आज 8 ऑक्टोबर आहे आणि आज माझा वाढदिवस आहे आणि विशेष योगायोग आज जुळून आलाय तो म्हणजे आज माझ्या वाढदिवसा दिवशीच आपल्या YouTube चॅनलचे 3 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होत आहेत। आत्ता मी उभी आहे कास पठारच्या रस्त्यावरती आणि आता साधारण 6:30 वाजलेत। आम्ही सकाळी पुण्यातनं 4-4:30च्या दरम्यान निघालो आणि इथे येण्यासाठी स्लॉट बुक करावे लागतात। म्हणजे आम्ही आता सकाळी 6:30 ते 11च्या दरम्यानचा स्लॉट बुक केला आहे आणि कास पठारावर वरती आता फुलांना बहर आहे असं समजलं, त्यामुळे मी आता रानफुलं बघायला जाते। तर चला। आम्ही चाललो आहोत गेट नंबर 4 मधून कुमुदिनी तलावाकडे आणि आम्ही एक गाईड हायर केले आहे। तर त्यांनी सांगितलं की अजून फुलं उमलायची आहेत, साधारण 10 वाजल्यानंतर सगळी फुलं उमलतील, त्यामुळे फुलं बाकीची बघायला आम्ही 10 नंतर सुरुवात करू। आता कुमुदिनी तलावाकडे जातो। याचं नाव एक कार्निवल्स प्लांट आहे, त्याला एक बॉटनिकल नाव आहे इंडिका डोशेरा। डोशेरा म्हणजे हा गवती दवबिंदू आहे। याच्यावर जे ड्रॉप दिसतात तुम्हाला, एक गवताचे ड्रॉप म्हणजे आपले एक गम्स कसे असतात त्या गम्स प्रकारे बघा ड्रॉप, याला किडा चिकटलेला आहे। हा ब्लॅक कलरचा दिसतोय का, तो किडा आहे। याचं नाव आहे बर्मानी। हा बर्मानी पेसिज मधला हा तो इंडिका आणि हा बर्मानी, हे सगळे डोशेरे आहेत। हे गवती दवबिंदू, ह्याच्यावर ड्रॉप आहेत बघा बारके बारके, ते गम्स म्हणजे एखाद्या किड्याला ते आकर्षित करून घेतात। आता पहा हा किडा चिकटला इकडे समोर चिकटलेला आहे। रेड कलरचा दिसतोय तुम्हाला, हा बाल्सम आहे, बाल्सम इनपेशन बाल्सम, मराठीमध्ये तेरडा। अशा या पठारावर 2 तुम्हाला जाती गावतील तेरड्याच्या, त्याच्यात एक जांभळा कलरचा तेरडा आणि एक लाल कलरचा। तसंच हे दिसते तुम्हाला निळ्या कलरचं फूल, हे 7 वर्षांनी या पठारावर येणारं फूल आहे, म्हणजे कारवीचं फूल म्हणून ओळखलं जातं। याचं बॉटनिकल नाव आहे पिलिकॉलस रिची। रिची म्हणजे हे खरवर काटेरी प्लांट असल्यामुळे याला नाव दिले रिची। आणि हे टोपली कारवी का म्हणतो, कारण की काटेरी प्लांट आहे जराशे, म्हणून रिची या बॉटनिकल नाव मध्ये रिची दिले, टोपली कारवी। आणि जास्त करून मधमाशा यांच्यावर आकर्षित होतात। हे बघा आभाळी आणि नभाळी या 2 पेसेज मध्ये ओळखलं जातं हे फुल। हे एक दुर्मिळ फुल आहे। हे याचा मॉर्निंगला सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत या फुलाचा टायमिंग असतो, नंतर हे फुल असं मिटलं जातं। या प्रकारे काटेरी प्लांट आहे बघा हे, याचं बॉटनिकल नाव आहे सायनॅटिक्स। आभाळी आणि नभाळी अशा 2 जातीमध्ये हे फुल ओळखलं जातं। हे जे प्लांट आहे याचं नाव आहे जलतारी। सकाळी जलतारी का म्हणतो आम्ही, कारण की सकाळी मॉर्निंगला आलो तर तुम्हाला ह्याच्यावर पाण्याचे ड्रॉप दिसतील, पाणी पडल्याचे ड्रॉप, म्हणून याचं म्हणजे जलासारखा आकार येतो या फुलाला। हे बघा काही मॉर्निंग मध्ये सकाळी ड्रॉप पडलेले आहेत, म्हणून याचं नाव आहे जलतारी। हे आमच्या कास पठारावर येणारं महत्वाचं फुल आहे। याचं नाव आहे स्मिथिया, बॉटनिकल नाव स्मिथिया म्हणून ओळखलं जातं आणि मराठीमध्ये मिकी माऊस, एक कार्टूनचा आकार दिलेला आहे, त्यामुळे ह्याचं नाव आहे मिकी माऊस। आणि हे एक दुर्मिळ फुल आहे। हे पण काय करतं, सकाळी मॉर्निंगला फ्लॉवरिंग करतं आणि दुपारी 4 वाजले 4-5 तर हे स्वतःला आपला असं मिटून घेतं। हे जे व्हाईट कलरचे बाउल्स आहेत याला आम्ही ॲरिकॉलन म्हणून बॉटनिकल नाव आहे याचं, पण मराठीमध्ये याला आम्ही धनगराचा फेटा म्हणलेला आहे, कारण की डोक्यामध्ये आपण एक गोल प्रकारची टोपी घालतो, हा जी टोपीचा आकार दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये असे ब्लॅक कलरचे ड्रॉप्स आहेत। आणि ही जी निळ्या कलरची फुलं आहेत तर ह्याचं नाव दिलंय आम्ही सीतेचे अश्रू या फुलाला, म्हणजे ग्रंथामध्ये पण या फुलाला नाव दिलेलं आहे। हा एक कीटक बक्षी आहे, हा जमिनीच्या खाली त्याला एक पिशवी आहे, त्या पिशवीमध्ये तो कीटक आकर्षित करतो आणि हे फुल फ्लॉवरिंग होतं।
तसंच ह्याचं मराठीत नाव आहे सीतेचे अश्रू. जेव्हा रावण सीतेला या पठारावरनं म्हणजे रावण घेऊन जात होता तेव्हा ती जी रडली त्या ह्या निळ्या फुलावर व्हाईट कलरचा ठेंब, म्हणून याचं नाव दिलंय सीतेचे अश्रू. तसंच हा दिसतोय तुम्हाला, हा फ्लॉवरिंग झालेला आहे. हनुमंत बटाटा, एक गदा कसा असतो हनुमंताचा त्या टाईप मधलं फुले दिसायला, गद्या टाईप. पण हे एक आकर्षित फुल आहे. तर हे काय करतं, हे जे आतमध्ये बघा बारकी बारकी केस आहेत व्हाईट व्हाईट कलरची, जेव्हा किडा आतमध्ये जातो हा आणि आवळून धरतात केळं आणि हे पोट आहे त्याचं. हा, तर त्याचं ते पॉलिनेशन केलं जातं किड्याचं. पॉलिनेशन केल्यानंतर तो हे फुल किड्याला असं खाली वाकवतो, म्हणजे हे फुल असं खाली पडतं. मग त्याच्यातनं तो किडा बाहेर निघून जातो. पण त्याचं पॉलिनेशन केल्यानंतरच सोडतो त्याला. याचं बॉटनिकल नाव आहे सेरोपेजिया जेनी. तुम्ही वनस्पती आहेत ना मॅडम की काही नष्ट झालेले आहेत या पठारावर. हे बघा, ही पिवळ्या कलरची सोनकी आहे, सेनोशिया. एका पाकळीमुळे अनेक पाकळ्या तयार करणारी ही एक वनस्पती आहे. म्हणजे एक ह्याच्यामध्ये 100 बिया आहेत, त्या 100 बियांमध्ये हे अख्खा 100 रोपं तयार होते. म्हणजे अशा मधली ही वनस्पती आहे. याचं बॉटनिकल नाव आहे सायनाटिक्स. तर हे तुम्हाला समोर दिसतंय फुल, हे निळ्या कलर मध्ये, याचं नाव आहे निसुर्डी. हा, तर हे कानामध्ये रिंग घालतात लेडीज लोक, त्या टाईप मधलं फुल आहे. निळ्या कलरची निसुर्डी म्हणून याला ओळखलं जाते. ही सोंड आहे मॅडम. तर ही सोंड काय करते, जेव्हा त्या गणपतीला कोणी त्याच्या डोळ्याला काय केसांना त्रास दिला किड्या मुंग्यांनी, ही बघा इथे वर त्याच्या चेहऱ्यावर, तेव्हा हा विघ्नहर्ता आपली सोंड बाहेर काढतो. बघा आता कशी काढतो. ही बघा, ही सोंड आहे. ही सोंड बाहेर काढली की ज्याला त्याचा सुगंध येतो. मराठीमध्ये विघ्नहर्ता आम्ही नाव दिलेलं आहे, कारण की एक गणपतीचं रूप आहे. वाढदिवसाच्या दिवशी इतकी रंगीबेरंगी फुलं बघता आली, त्यामुळे आजचा दिवस सुंदर झाला. तुम्हाला सुद्धा ही फुलं बघायला कास पठाराला भेट द्यायची असेल तर गाईड अवश्य घ्या. आमचे गाईड मच्छिंद्र जाधव यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. छान छान व्हिडिओ करत राहा.